प्रॉब्लेम नंबर 4 काय बघा, एक्सप्रेस दी फॉलोइंग सम टू अप्रोप्रिएट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. ओके, आता खाली दिलेला सम आपल्याला अप्रोप्रिएट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगरमध्ये कन्वर्शन करायचं. पहिला आपल्याला ए दिलेला आहे, याच्यामध्ये ए काय आहे बघा, याच्यात 2.3 इंटू 10⁻³ ml प्लस 4.22 इंटू 10⁻⁴ ml. ओके, त्यानंतर 9.04 इंटू 10⁻³ ml प्लस 8.71 इंटू 10⁻⁵ ml हे आपल्याला दिलेलं आहे. आता इथं सम करायचं, आपल्याला सम करायचं आहे म्हणजे काय एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये, सायंटिफिक नोटेशनच्या फॉर्ममध्ये त्यांची 10 पॉवर इक्वल करायचं आणि मगच त्यांची सम करायचं. चल का, डायरेक्ट आपलं सम करताना आपण रूट्स पडली सायंटिफिक नोटेशनमध्ये. आता लक्षात घ्या, सगळ्यांची 10 पॉवर इक्वल केली पाहिजे तरच आपल्याला ह्यांची ॲडिशन करता येणार. आता इक्वल आपण कसं करणार सांगा, याच्यामध्ये हा सगळ्यांची पॉवर आपण 10⁻⁴ करूया. मग 10⁻⁴ करायला तर इथं डेसिमल पॉईंट आपला काय करावं लागेल, इकडं लेफ्टला शिफ्ट करावं लागेल. चल का, इथं 0 पॉईंट काय होणार आहे, 23 इंटू 10⁻⁴ काय होणार आहे, 4 होणार आहे. चल का, परत ह्याच्यामध्ये काय येणार आहे, 4.22 इंटू 10⁻⁴ हे ॲज इट इज 10 पॉवर इक्वल करून घ्यायचं, सगळ्यांची 10⁻⁴ आपण करूया. मग इथं काय येणार सांगा, 4.22 इंटू 10⁻⁴ काय येणार, ॲज इट इज 4 येईल ना, बरोबर. परत इथं बघा 10 पॉवर इक्वल करायचं तर काय केलं, 0.904 असं लिहावं लागेल. चल का, डेसिमल पॉईंट आपला ओके लेफ्टला तर 10 पॉवर पॉझिटिव्ह 10⁻⁴ येणार प्लस इथं बघा कसं येणार सांगा. आता डेसिमल पॉईंट कुठं न्यावे लागेल, राईटला का लेफ्टला, राईटला. 87.1 घेतलं पाहिजे इंटू 10⁻⁴ काय येणार आहे, 4 ml होणार आहे. चल का, अशा पद्धतीने 10 पॉवर आपण इक्वल केलेलं आहे. चल का, सगळ्यांची 10 पॉवर इक्वल करायची आणि मगच ॲडिशन करायचं. आता मग 10 पॉवर सगळ्यांच्यामध्ये कॉमन आहे, 10 पॉवर कॉमन घ्या. हे 0.23 प्लस 4.22 प्लस 0.904 प्लस 87.1 चल का, ब्रॅकेटमध्ये आणि ह्याला इंटू 10⁻⁴ येणार. लक्षात दे. आता इथे कसं येईल बघा, ह्यांची सगळ्यांची ॲडिशन करायचं. ह्यांची सगळ्यांची ॲडिशन केल्यावरती आपल्या ॲन्सर जे मिळणार आहे 92.5 इंटू 10⁻⁴ इंटू 10⁻⁴ ml. चल का, अशा पद्धतीने आपल्याला हे ॲन्सर मिळणार आहे. लक्षातलं. ओके, सिग्निफिकंट फिगर 3 सिग्निफिकंट फिगरमध्ये झालं आहे. चल का, हा डेसिमल पॉईंट तुम्ही पाठीमाग पुढे कुठेही करू शकता. आता 10⁻⁴ झालं आहे, आता परत लिहिलं चालू 2.5 असं पण लिहू शकता किंवा इथं पण थांबवू शकता. दोन्ही आन्सर चालतात. चल का, अशा पद्धतीने सम आपल्याला करता आलं पाहिजे. 10 पॉवर इक्वल करायची, एक्सपोनेंट इक्वल करायचं. मायनस सिम्बॉलमध्ये दिले सगळे आपल्याला, ही मायनस मायनस सगळ्यांचे प्लस होऊन जाते. कशाल का, तशी आपण करणार आहे याच्यामध्ये बघा, ह्या दोघांची मायनस करणार आपण. तर ही मायनस करून ही काय होणार आहे बघा, याच्यामध्ये किती येणार बघा, याच्यात ही 19.5 मायनस आपल्याला दिलं आहे ग्रॅम मायनस 20.460 ग्रॅम मायनस 0.063 ग्रॅम मायनस 45.642 ग्रॅम मायनस 4.713 ग्रॅम हे आपल्याला दिलं आहे. ह्यांचे आपल्याला सम करायचं.
आता ही सम आपली कशी येणार बघा याच्यामध्ये. ही सम करत असताना ह्या दोघांची पहिल्यांदा मायनस होणार असेल का. ह्या दोघांची 319.5 मायनस 20460 ह्या दोघांची मायनस होईल. परत ही मायनस सिम्बॉलच ह्याला राहील. तर ही मायनस सिम्बॉल आल्यानंतर परत ही मायनस आहे, मायनस मायनस इथं प्लस होईल लक्षात घ्या. मग आता हे परत सिम्बॉल मायनस राहणार आहे. मायनसला परत हा मायनस प्लस होत जाणार, परत येणारा आन्सर मायनसमध्ये, परत हा मायनस, त्यामुळे मायनस मायनस प्लस येणारा आन्सर काय येणार आहे मायनसमध्येच येणार, खरं ॲडिशन करून येणार आहे सगळं चल का. त्यामुळं ह्याचं ॲन्सर जे आपल्याला मिळणार आहे बघा मायनस 20,190.38 ग्रॅम. ओके, अशा पद्धतीनेच आपल्याला ॲन्सर मिळणार आहे. ओके, हे प्रॉब्लेम नंबर 4 होता आपला. ओके, क्वेश्चन नंबर 5 काय बघा. एक्सप्रेस दी फॉलोइंग क्वांटिटीज इन एक्सपोनंट टर्म. एक्सपोनंट टर्ममध्ये सांगायचं आपल्याला तर डेसिमल पॉईंटच्या फॉर्ममध्ये आपण लिहायचं, 10 पॉवरच्या फॉर्ममध्ये म्हणजे सायंटिफिक नोटेशनच्या फॉर्ममध्ये आपण एक्सप्लेन करणार आहे. आता इथं लक्षात घ्या 10 पॉवर तुम्ही इकडे घ्या, इथे आता डेसिमल पॉईंट तुम्ही राईटला करत चाललाय त्यामुळे 10 पॉवर निगेटिव्ह होत जाणार. इथं 10 काय होणार -1. एक डिजिट इकडं आलं की 10 पॉवर -1. 2 डिजिट आलं की 10 पॉवर -2, -3, -4 चल का इथं मी घेतो. त्यामुळे हे काय ना सांगा 3.498 इंटू 10 काय येणार आहे -4 चल का. हे अशा पद्धतीने होईल. त्यानंतर इथं बघा ह्याच्यामध्ये कसं येणार आहे, इथं आता 10 पॉवर मी ह्या साईडला घेतली. इथं बघा डेसिमल पॉईंट मी इकडं लेफ्टला शिफ्ट केला तर 10 पॉवर आपली पॉझिटिव्ह होणार आहे. त्यामुळे इकडे बघा 2.35 केलं मी, तर 10⁻1 इथं 10⁻2 ना, 4678 इंटू 10⁻2 काय येणार आहे 2 येणार. आता डेसिमल पॉईंट इथं सुद्धा मी काय करणार आहे आता लेफ्टला शिफ्ट करणार. इथं 10⁻+1, 10⁻2, 10⁻3, 10⁻4 इथे येणार 7.00. काय हा 7च केले 7.00 पुढचं. 10⁻2 इथं काय येणार आहे 4 येणार ना, 10⁻1, 2, 3, 4 चल का. 10⁻4 केला आपण बरोबर ना, 10⁻4. परत बघा इथं 1569 साठी इथं डेसिमल पॉईंट परत लेफ्टला शिफ्ट करा. 10⁻+1, +2, +3 ओके 1.569 इंटू 10⁻3 येणार. ओके, ही एक्सपोनेन्शियल टर्ममध्ये सगळे आले सायंटिफिक नोटेशनमध्ये. इथं प्रॉब्लेम नंबर 5 आपला झालेला आहे. त्यानंतर आता नेक्स्ट याच्यामध्ये प्रॉब्लेम बघा 6 नंबरचा. तर क्वेश्चन नंबर 6 काय बघा, गिव द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इन ईच ऑफ द फॉलोइंग. सिग्निफिकंट फिगर किती आहेत सांगायचं. आता पहिला जो ए आहे 1.230 इंटू 10⁻4. आता याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत आपल्याला बघायचं आहे. सगळे नॉन झिरो डिजिट असतात ते सिग्निफिकंट फिगर असतात. 1, 2, 3, 0 इकडचा 0 पण सिग्निफिकंट आहे. डेसिमल पॉईंट नंतर नॉन झिरो डिजिट असेल आणि त्याच्यानंतर 0 असेल तर तो सिग्निफिकंट फिगर असणार आहे. ओके, त्यामुळे इथं 4 सिग्निफिकंट फिगर्स असणार आहेत. त्यामुळे इथं आपण काय लिहू शकतो 4 लिहू शकतो चल का. 4 सिग्निफिकंट फिगर्स. इथं लक्षात घ्या ह्यामध्ये बघा 0.002030 आहे ना. आता नॉन झिरो डिजिट असतात ते झिरो असतात ते सिग्निफिकंट फिगरमध्ये येणार नाहीत. आता ही डेसिमल पॉईंट नंतर जर राईट साईडला असणारे 0 असतील, डेसिमल पॉईंट नंतर राईट साईडला जे 0 आहेत ती नॉन सिग्निफिकंट असतात, कारण का ते डेसिमल पॉईंटची पोझिशन सांगत असतात, ते सिग्निफिकंट फिगर नसतात चल का.
डेसिमल पॉईंट नंतर समजा इथं डायरेक्ट 1 आला असता आणि मग 0 असतं तर हे सिग्निफिकंट झाले असते. दिसेल का? डायरेक्ट डेसिमल पॉईंट नंतर 0 असेल, ओके, डायरेक्ट डेसिमल पॉईंट नंतर 0 असेल तर तो सिग्निफिकंट फिगरमध्ये येत नाही. तो डेसिमल पॉईंटची पोझिशन सांगतो. कारण का डेसिमल पॉईंट इथे नंतर 10⁻⁻1 होऊन आहे, इथे घेतलं तर 10⁻² होऊन आहे. त्यामुळे डेसिमल पॉईंटची पोझिशन सांगत असतो. आता ह्या 0 नंतर येणाऱ्या सगळ्याच्या फिगर्स आहेत. 2 नॉन झिरो डिजिटमधला 0 सिग्निफिकंट असतो. आता 2 आणि 3 कसे आहेत? नॉन झिरो डिजिट्स आहेत. ह्यांच्यामधला 0 सिग्निफिकंट असणार आहे आणि ह्याच्यानंतर येणारा सुद्धा सिग्निफिकंट असणार आहे. त्यामुळे इथं सुद्धा काय असणार आहे? आपला 4 सिग्निफिकंट फिगर्स असणार आहे. अंडरस्टँड? ओके. आणि इथे किती सिग्निफिकंट फिगर येणार? 1.23. 10 पॉवर आपली सिग्निफिकंट फिगरमध्ये येत नसते. इथं बघा 3 आल्या आणि इथं सुद्धा किती आल्या? 3च. ओके, सिग्निफिकंट फिगर 3 झाला इथं पण. ओके, अशा पद्धतीनं क्वेश्चन नंबर 6 असणार आहे. तर त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 बघा. एक्सप्रेस द क्वांटिटीज इन क्वेश्चन 6. आता इथं लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 7 काय? क्वेश्चन नंबर 6च्या रिलेटेडच आहे तो. ओके, एक्सप्रेस द क्वांटिटीज इन क्वेश्चन 6 विथ और विदाउट एक्सपोनंट. ओके ओके, विथ और विदाउट एक्सपोनंट प्रत्येक केससाठी आपल्याला काढायचं. आता ए ह्यातला काय बघा, क्वेश्चन नंबर 6 मधला जो ए आहे चल का, तो ए इथं बी साठी आपण घेऊया, इथं सी साठी घेऊया आणि इथं काय डी साठी. चल का, ही विथ और विदाउट एक्सपोनंटच्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं. कसं असताना बघा, ह्यामध्ये पहिला 1.230 इंटू 10⁻⁴ आहे. ही विदाउट एक्सपोनंट कसं लिहिणार आपण? इथं 10 पॉवर आपली कमी करायची ना. इथं डेसिमल पॉईंट घेतला तर 10, इथं मायनस, काय होणार आहे? -3 ना, बरोबर आहे ना. मग आपल्याला हे कसं लिहिता येईल सांगा? कसं लिहिणार? हे डेसिमल पॉईंट जर काढला तर आपण इथं 10⁻⁴ होता. डेसिमल पॉईंट जर राईटला चाला तर आपलं काय होणार? 10 पॉवर निगेटिव्ह होत जाणार, बरोबर आहे ना. मग त्यामुळे इथं 10⁻⁻1 -2 -3 आणि आणखी एक पुढे 0 घ्यावं लागेल आपल्याला. सगळा एक्सपोनंट काढायचं असेल तर 10⁻⁴. त्यामुळे इथं काय येणार आहे? 1 2 3 0 0 येणार. 10⁻⁴ सगळाच रिमूव्ह करायचं तर आणखी एक 0 तिकडे वाढावं लागेल ना, बरोबर आहे की नाही. इथं बघा, ही मात्र आता एक्सपोनंट फॉर्ममध्ये आपल्याला लिहावं लागेल. कसं लिहायला लागेल बघा. इथं डेसिमल पॉईंट आपला आता राईट साईडला चालला आहे. इथं 10⁻⁻1 होणार, 10⁻⁻² होणार आणि इथं 10⁻⁻³ होणार. चल का, इथं 2.030 इंटू 10⁻⁻³ असं होईल. हे एक्सपोनंट फॉर्ममध्ये आलं. ही विदाउट एक्सपोनंट आलं. इथं पण कसं आहे ना सांगा, 10 पॉवर कमी करा ना. इथं 10⁻² होईल तर 10⁻1 तर 10⁻⁻1 -2 म्हणजे आणखी 2 0 वाढले पाहिजे ना इथं. इथं काय येणार आहे? 1 2 3, बरोबर ना, 0 0, बरोबर ना. एक्सपोनंट 10⁻⁴, बरोबर ना. ओके, त्यानंतर इथं कसं येणार आहे? 1.89 इंटू 10⁻⁻4 एक्सपोनंट काढायचा. म्हणजे 10 पॉवर इकडं डेसिमल पॉईंट आपला लेफ्टला शिफ्ट होईल ना. इथं लेफ्टला शिफ्ट झाल्यावर कसं होणार आहे? किती 0 येणार आहे? 0.003 0 येणार आहे आणि 89 येणार. त्यावेळी ही विदाउट एक्सपोनंट होईल, बरोबर आहे ना. इथं इकडे घेतला तर 10⁻⁻3 -2 -1 इथे घेतला तर सगळे 10 पॉवर जाणार. ओके, त्यामुळे हे अशा पद्धतीने येणार विथ और विदाउट एक्सपोनंट. लक्षात आलं ना. ओके, अंडरस्टँड. इथं आपला क्वेश्चन नंबर 6 आणि 7 आपला कम्प्लीट चालला. आता नेक्स्ट क्वेश्चन ह्यातला आपण घेणार आहे. तर क्वेश्चन नंबर 4 मधला डी आपण घेणार नाही आता, कारण का ते इम्पिरिकल फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला काढण्याशी रिलेटेड आहे. ते इम्पिरिकल फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि पुढं स्टॅच्योमेट्रीचे प्रॉब्लेम्स आहेत. स्टॅच्योमेट्रिक प्रॉब्लेम्स आहेत. मास रिलेशनशिप, व्हॉल्यूम आणि
मास व्हॉल्यूम रिलेशनशिप. ते आपण आता हे राऊंडअप आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म, राऊंडअप एक्सपोनेन्शियल फॉर्म त्यानंतर सिग्निफिकंट फिगर्स हे झाल्यानंतर ते एकत्रित घेऊया, मध्ये मिक्स करायला नको. त्यामुळं क्वेश्चन नंबर 4 मधले आपले पहिले 3 झालेत, ABC झालेत. आता DEFGH IJ KLM इथंपर्यंतचे प्रॉब्लेम इम्पिरिकल आणि मॉलिक्युलर फॉर्म्युलाशी रिलेटेड आहेत. त्यानंतर डायरेक्ट आपण एनचा फॉर्म्युला, एन नंबर क्वेश्चन घेणार. क्वेश्चन नंबर 4 मधला एन घेणार आहे आपण, एन, कारण का मधले डी पासून एमपर्यंत ही इम्पिरिकल आणि मॉलिक्युलर फॉर्म्युलाशी रिलेटेड आहेत, पर्सेंटेज कंपोजिशन. ते आपण हे कंप्लीट झाल्यानंतर तिथे घेऊया. तर साईड बाय सिरीजनुसार हे पहिल्यांदा कंप्लीट करूया. क्वेश्चन नंबर एन आहे बघा. आता प्रॉब्लेम नंबर आपला किती येणार ह्याच्यातला, किती नंबरचा येणार इथं, 6 ना, नाही सॉरी 8 नंबर येणार ना. एन आहे बघा, क्वेश्चन नंबर 4 मधला एन. राईट ईच ऑफ द फॉलोइंग इन एक्सपोनेन्शियल नोटेशन. नेक्स्ट एक लिहून ठेवूया इथं. तर क्वेश्चन नंबर 8 बघा. राईट ईच ऑफ द फॉलोइंग इन एक्सपोनेन्शियल नोटेशन. एक्सपोनेन्शियल नोटेशनमध्ये आपल्याला करायचं आहे. तर बघा इथं सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7. तर एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये म्हणजे काय करणार, 10 पॉवर आपल्याला आणली पाहिजे. तर काय करणार आपण बघा, आता 10 पॉवर डेसिमल पॉईंट इथं आहे समजा, इथून आता आपण इथं घेतला तर 10 पॉवर काय होणार आहे, लेफ्टला डेसिमल पॉईंट घेऊन चालतं 10 पॉवर पॉझिटिव्ह होत असते. इथं 10⁻+1, इथं 10⁻2, 10⁻3, 10⁻4, 10⁻5 आणि इथं 10⁻6 होईल. चल का, त्यामुळे हे आपण कसं लिहिणार आहे, 3.672. चल का, 199 इंटू 10⁻2 किती होणार आहे, हे 6 होणार. ओके, हे अशा तीने हे एक्सपोनेन्शियल नोटेशन येईल किंवा सायंटिफिक नोटेशन येईल. एक्सपोनेन्शियल नोटेशनला सायंटिफिक नोटेशन म्हणतो आपण. काही वेळा क्वेश्चन सायंटिफिक नोटेशन म्हटलं तर मी हे असंच लिहायचं. आता इथे कसं येणार आहे, डेसिमल पॉईंट आता इकडं आता राईटला घेऊन चाललो आहे आपण, तर 10 पॉवर निगेटिव्ह, इथे 10⁻1, -2, -3, -4, -5, 9.8 इंटू 10⁻2 काय होणार, हे -5 होणार. बरोबर. आणि हिच्यामध्ये बघा आता 10 पॉवर इथं सुद्धा राईटला 10 पॉवर निगेटिव्ह, 10⁻1, -2, -3. त्यामुळे हे काय होणार आहे, 4.61 इंटू 10⁻3. ओके, हे अशा तीन होईल. आणि इथं कसं होणार आहे, इथं जर डेसिमल पॉईंट लेफ्टला नंतर 10 पॉवर पॉईंट 1.9875 इंटू 10⁻2 होईल. बरोबर ना, हे 2 डिजिटनं आणला त्यामुळे 10 पॉवर +2. आता त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 जो आहे, क्वेश्चन नंबर 9, राईट ईच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इन ऑर्डिनरी डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आपल्याला. आता हे खाली दिलेलं ऑर्डिनरी डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. हे 10 पॉवर काढून टाकायचं. चल का, आता इथं 3.49 इंटू 10⁻11 म्हणजेच इकडे 0 किती असणार आहे, 3च्या पुढे. ओके, 10 झिरो लिहावं लागतील, कारण का एक पॉईंट पुढं आहे ना. 0.349 इंटू 10⁻1 म्हणलास तर इकडे 11 झिरो आले असते. 3.49 इंटू 10⁻11 म्हणजे इकडं 3च्या पुढं 10 झिरो असणार आहे. बरोबर ना, त्यामुळे ते 10 झिरो लिहून लिहायचं आपल्याला. 0.12345 चल का, 789 आणि आपला इथं 10 झाला. चल का, 349. ओके, ही ऑर्डिनरी डेसिमल फॉर्ममध्ये 10 पॉवर काढायचं ना ऑर्डिनरी डेसिमल फॉर्ममध्ये. ओके, ही अवॉइड करण्यासाठी आपण सायंटिफिक नोटेशन किंवा एक्सपोनेन्शियल नोटेशन घेत असतो. त्या अशा पद्धतीने लिहिलं, तुमचं लक्षात घ्या. इथं पॉईंट येणार आहे. त्यानंतर इथं कसं येणार सांगा, 3च्या पुढं काय येणार आहे, 1 झिरो येणार ना, म्हणजे इथं काय येणार 0.375 येणार. अंडरस्टँड. आणि इथं कसं होणार आहे, 5.16 10 पॉवर काढायचं, 10⁻4 आहे. तर काय लिहावं लागेल आपल्याला, 10 पॉवर कुणी राईटलाच न्यावं लागेल ना. कसं लिहिणार सांगा मग, 516 इथं 10⁻2 झाला, अजून 2, हे असं होईल ना. बरोबर ना.
त्यानंतर इथं बघा 10⁻⁻4 आहे, म्हणजे आपल्याला इथं काय घ्यावं लागेल, इकडे 10 पॉवर इकडं 0च्या पुढे 4च्या पुढं 2 0 घ्यावं लागतं, बरोबर ना. 0 0 0.00 4 3 7 1, बरोबर ना. इथं काय करावं लागेल, इथं 10⁻³ आहे ना, इकडं 2 0 आणखी 3 0 वाढले पाहिजे, बरोबर ना. आता इथं ऑलरेडी 10⁻³ आहे ना, ऑर्डिनरी डेसिमल फॉर्म 10⁻⁻1 -2 -3 आणखी एक 0 घ्यावं लागेल. ओके 1 हे अशा पद्धतीने. इथे कसं येणार बघा, ह्यामध्ये 14.3 × 10⁻², इकडे किती घ्यावं लागेल, 0.413 ना, ऑर्डिनरी डेसिमल फॉर्म. इथं बघा 10⁵ आहे. आता इथं इकडं डेसिमल पॉईंट आता राईटला शिफ्ट करणार, 10 पॉवर निगेटिव्ह होत जाईल तसा 10 पॉवर निघून जाईल ना. 10⁻⁻1 -2 -3 -4 -5 चल का, इथं 477 येणार, बरोबर ना. इथं बघा हे ॲज इट इज, इथं नो चेंज, इथं काय नाहीच ना, डेसिमल फॉर्ममध्येच आहे, तर ऑलरेडी डेसिमल फॉर्ममध्येच आहे. 5.085 5.00 आहे, 858585 हे ॲज इट इज, इथं नो चेंज, ऑलरेडी डेसिमल फॉर्ममध्येच आहे. अंडरस्टँड. ओके, अशा पद्धतीनं हा क्वेश्चन नंबर 8 आणि 9 आहे. ओके, लक्षात येते ना. आता पी त्यातला बघ, क्वेश्चन नंबर 4 मधला पी. आता तर क्वेश्चन नंबर 10 काय बघा, परफॉर्म ईच ऑफ द फॉलोइंग कॅल्क्युलेशन्स, राऊंड ऑफ युअर आन्सर टू 2 digits. हे खाली दिलेले सगळे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे आहेत आणि परत आलेलं ह्यांचं जे आन्सर आहे ते 2 डिजिटमध्ये राऊंड अप करायचं, लक्षात का. आता लक्षात घ्या कसं असणार आहे बघा, 1/3.40 × 10⁻24 आहे. आता हे इथं काय करायचं बघा, फक्त 1/3.40 करायचं. हे 10⁻24 जो आहे तो डिनॉमिनेटरचा आहे, न्यूमरेटरला गेल्यावर 10 पॉवर हा काय होणार, निगेटिव्ह होणार, 10⁻24 होणार आहे. हे ॲज इट इज ठेवायचं. 1/3.40 ह्याचं जे आन्सर आपलं येणार आहे ते आपलं 0.2941 आहे. हे तुम्हाला काय सांगितलं आहे, किती डिजिटमध्ये हे तुम्हाला करायचं आहे राऊंड अप, ही कॅल्क्युलेशन करायला सांगितलेत आणि आलेलं जे आन्सर आहे 2 डिजिटमध्ये राऊंड अप करायचं. मग ह्याचं राऊंड अप कसं होणार आहे, 2 डिजिटमध्ये राऊंड अप करायचं. ही काय घेणार 2 डिजिटमध्ये, आता डिजिट किती आहेत, 4 डिजिट्स आहेत ना, 2941, 4 डिजिटचं 2 डिजिटमध्ये कसं होणार, हे 2.9 होईल ना, इंटू 10⁻⁻24, 2 डिजिटमध्ये राऊंड अप करायचं आहे, लक्षात येईल ना. ओके, परत तुम्ही हे 1चे ॲडिशन केलं तर काय होणार, 3 होईल ना, परत 3 पण होऊ शकेल. चल का, इथं कसं येणार बघा, ह्यामध्ये हा 10⁻⁻4 जो आहे तो ॲज इट इज ठेवायचा, तो डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला का 10⁻+4 होईल. मग ह्याचं राऊंडअप कसं होणार बघा, 33/9 हे आपलं ह्याचं जे आन्सर आहे 3.66 येणार आहे, इंटू 10⁻4 येणार. मग आता हे 2 डिजिटमध्येच राऊंडअप करा म्हणले आपल्याला. आता डिजिट किती येतात आपले, ओके 3 डिजिट्स आहेत, 3 डिजिटचं 2 डिजिटमध्ये. आता पॉईंट नंतर लास्ट डिजिटमध्ये 5पेक्षा जास्त डिजिट आहे, चल का, 5पेक्षा जास्त नंबर असेल तर आपण 1चे ॲडिशन करणार. त्यामुळे इथं 3.7 येणार इंटू 10⁻4. इथं घ्यायच नाही, तर ऑलरेडी आपल्याला 4 डिजिटचं 2 डिजिट केलंच आहे आपण. आता ह्यानंतर
नेक्स्ट इथं बघा ह्यामध्ये हे 1.49 डिवाइड इंटू 10⁹ आहेच. ओके, आता इथं खाली आता मल्टिप्लिकेशन करत असताना जे इंडायसेस असतात त्या इंडायसेसची सम करायची असते. ही 10⁻³ आणि 10⁵ ह्यांची सम 5 + 3 8 होणार आहे. चल का, फक्त इथं 2.77 इंटू 3.76 ह्यांचंच मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आणि जी आपली 10 पॉवर असणार आहे ती 10⁻³ आणि 10⁻5 3 आणि 5 हे 8 होणार. चल का, तर 10⁸ येणार आहे आपलं, लक्षात येईल ना. ओके, मग डायरेक्ट हा 10⁸ वरती गेला तर काय होणार आहे, -8 होणार आहे. त्यामुळे फक्त 10च राहणार आहे. चल का, इथं आपलं कसं येणार मग, फक्त 1.4 आणि ह्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं. ओके, डिवायडेशन आणि मल्टिप्लिकेशन ह्याचं जे ॲन्सर आपल्याला मिळणार आहे 1.4 इंटू 10⁹ डिवायडेड बाय हे आपलं किती येणार बघा, 2.77 इंटू 3.76 ह्याचं जे ॲन्सर आहे 10.4152 इंटू 10⁸ आहे. चल का, हे अशा पद्धतीने येणार आहे. ओके, मग हे आपल्याला किती मिळणार बघायचं ॲन्सर 0.3144 इंटू 10 ना. 10⁻⁻8 वरती गेला तर +8 वरती गेलं तर 10⁻⁻8 -8 आणि 10⁻+9 ही फक्त 10 राहील ना. चल का, -8 ला -8 कॅन्सल होईल ना, फक्त 10 पॉवर 1च राहणार. ओके, आता ही 0.31400 ह्यानं जर आपण मल्टिप्लाय केलं तर 10 पॉवर आपली इकडे येईल ना, इकडे घेतली आपण. ही 10 रिमूव्ह कराल तर डेसिमल पॉईंट आपण राईटला शिफ्ट केला तर 10⁻⁻1 झालं तर हा 10⁻+1 कॅन्सल होईल 1.344. चल का, अशा पद्धतीने आपल्याला मिळालं आहे, लक्षात आहे ना. आणि त्यानंतर आता हा शेवटचा आपला ह्यामध्ये कसं येणार आहे बघा, ह्याच्यामध्ये डीचं मी इथं लिहितो. हां दोन डिजिटमध्ये करा म्हणले ना आपल्याला. परत आपल्याला किती येणार, हे 1.3 येणार. चल का, 2 डिजिटमध्ये करा म्हणलेला, मग 1.3 येणार. त्यानंतर आता इथं बघा ह्या ठिकाणी करायचं. आता इथं बघा इंडायसेस जे आहेत त्या इंडायसेसची ॲडिशन आपल्याला करावं लागेल. 4 इंटू 10⁻³ इंटू 9.9 इंटू 10⁻7 आहे. तर -3 आणि -7 काय होणार, किती होणार आहे, -10 होईल ना, बरं आहे की नाही. 4 इंटू वरती काय येणार बघा, इथं 4 इंटू 9.9 इंटू 10 पॉवर काय होणार आहे, -10 होणार आहे. ओके, -3 आणि -7 ची सम होणार आहे. ओके, डिवायडेड बाय हे 7 8 9 ॲज इट इज आहे इंटू 1.002. ओके, इथं 10⁻10 आहे. 10 इथं आपलं हे ॲज इट इज 0.3 इकडे घेऊया, 0.3 हे एका ब्रॅकेटमध्ये टाकूया. आता 10⁻10 आणि इकडं 10⁻2 आहे. इथं काय येणार आहे, हे 10⁻12 होईल ना, बरं आहे की नाही, 10⁻12. आता हे 10⁻12 वरती गेला की +12 होईल, बरोबर ना. वरती 10⁻2 राहील ना, 10⁻12 वरती गेला की 10⁻+12 +12 आणि 10⁻10 10⁻+2 राहील फक्त. आता ह्यांची दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. ते आपल्याला किती येतं आहे बघा, ह्याच्यामध्ये 0.1669 येते ह्यांचं सगळ्यांचं ॲन्सर. ओके, इंटू 10⁻10 सॉरी इथं 10⁻2 आहे फक्त, -10 नाही, 10⁻2च आहे ना, 10⁻2 आहे फक्त, इथं -2 नाही. चल का, इथं त्यामुळे इथं काय येणार 10⁻10 आणि हा 10⁻2 इथं काय होणार 10⁻8 राहील. इथं 10⁻8 होईल, बरोबर आहे.
मग हा 10⁻8 वरती गेलं तर +8 आणि हा काय होणार 10⁻2 राहिला ना फक्त इथं, बरोबर ना. 10⁻8 वरती गेल्यावर 10⁻+8 झाला, +8 आणि हा 10⁻10 आहे ना, -2 राहिला, 10⁻2 राहिला आपला, बरोबर आहे. आपला 2च सिग्निफिकंट फिगरमध्ये करा म्हणलेलं आहे. म्हणजे कसं आहे ना सांगा, इथं डेसिमल पॉईंट आपल्याला एक पुढं सारखावं लागेल ना. इथं कसं आहे ना सांगा 1.6 आहे, बरोबर ना. आता 1.6 × 10⁻2 येईल, सॉरी -3. ओके, एक डेसिमल पॉईंट आपण सरकवलं ना. परंतु लक्षात घ्या इथं लास्ट डिजिटमध्ये परत 5पेक्षा जास्त नंबर आहे. आपल्याला राऊंडअप करा म्हणले ना, 2 डिजिटमध्ये करा म्हणलेलं नाही, राऊंडअप करून 2 डिजिटमध्ये करा म्हणलेलं आहे. मग राऊंडअपचा रूल काय आपला, डेसिमल पॉईंट नंतर येणारा जो डिजिट आहे तो 5पेक्षा लार्जर असेल तर 1चे ॲडिशन करायचं. त्यामुळे इथं हे परत आपल्याला कसं मिळेल सांगा, 1.7 × 10⁻³ चल का, हे अशा तीन आपल्याला मिळणार आहे. लक्षात येईल ना. ओके, अंडरस्टँड. हे असं पद्धतीने कॅल्क्युलेशन करायची आणि राऊंडअप करायचं आहे 2 डिजिटमध्ये, चल का, 2 डिजिट आणि मध्ये राऊंडअप करायचं आहे. लक्षात आलेलं ना. ओके, इथं क्वेश्चन नंबर 10 आपला इथं झालेला आहे. नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन याच्यामध्ये, आता क्वेश्चन नंबर 11, परफॉर्म दी ईच ऑफ दी फॉलोइंग कॅल्क्युलेशन्स. सेम क्वेश्चन आहे 10 सारखंच, कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि राऊंड अप युअर आन्सर टू 3 डिजिट्स. लास्टला आपलं 2 डिजिटमध्ये होता, आता 3 डिजिटमध्ये करायचं आहे. 3 डिजिटमध्ये आता इथं बघा कसं होणार, 3.26 × 1.54 हे करायचं आणि ह्यांची जी 10 पॉवर आहे 10 पॉवरचे ॲडिशन करायचं. हा 10⁻4 आहे, 10⁻6 आहे, टोटल 10⁻10 होणार, बरोबर ना. इंटू इथं काय होणार आहे 10⁻10. हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. तर जे ॲन्सर येणार आहे बघा आपलं 5.02 × 10⁻10. ओके, हे आपलं 3 डिजिट झाले की नाही. 5 पॉईंट नंतर डेसिमल पॉईंट नंतर येणारा 0 आणि त्याच्या पुढं जर नॉन डिजिट असेल तर तो सिग्निफिकंट आहे, चल का. ओके, त्यामुळे 3 डिजिटमध्ये आपण राऊंडअपसुद्धा केलेला आहे. नेक्स्ट बघा याच्यामध्ये इथं सुद्धा 8.39 करा. 8.39 इंटू काय येणार आहे 4.53 करायचं आणि ही 10 पॉवरची सम करायचं. 10⁻7 आणि 10⁻9 आहे, किती येणार सांगा हे 10⁻. ओके, आता इथं 8.39 आणि 4.53 ह्याचं जे ॲन्सर आपल्याला मिळणार आहे ते आपलं बघा 38.0067 इंटू 10⁻16 आहे. आपल्याला ही किती डिजिटमध्ये राऊंडअप करायचं आहे, हे आता 3 डिजिटमध्ये राऊंडअप करायचं आहे. ॲन्सर मिळालं 3 डिजिटमध्ये राऊंडअप करायचं तर काय करावं लागेल सांगा, 38.0 करावं लागेल ना, इंटू 10⁻2 सॉरी असं येणार ना, 1 पॉईंट इन्क्रीज करावं लागेल ना, 38.0067 आहे. 3 डिजिटमध्ये राऊंडअप करायचं. नाही ती जास्त होणार, फक्त 2च डिजिट आले पाहिजेत. हे असं होईल ना, 1 पॉईंट आपण सॉरी हे असं नको असं येणार ना. हा जर पॉईंट इकडे घेतला 3.80 केलं तर किती होईल बघा. इथं 10 पॉवर इकडं आपली लेफ्टला तर पॉईंट होणार ना. 10 पॉवर डेसिमल पॉईंट लेफ्टला तर 10 पॉवर पॉईंट 3.80 इंटू 10⁻70. चल का, 3 डिजिट झाले, राऊंडअप पण केला आणि 3 डिजिटमध्ये केले ना आपण. त्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये आता 9.20 सी याच्यामध्ये आता
हा कसा येणार आहे बघा 8.94 डिवाइड बाय 4.35 आहे. आता 10⁻⁴ वरती गेल्यावरती 10⁻⁻⁴ होणार आहे. -4 आणि 6 10⁻²च राहणार आपला. त्यामुळे याचं जे आन्सर आपल्याला मिळणार आहे ते आपल्याला किती आहे बघा इथं 2.055 इंटू 10⁻² होणार आहे. चालेल का. आता फक्त आपल्याला हे काय करायचं आहे 3 डिजिटमध्ये राऊंड अप करायचं. आता डिजिट किती आहेत आपले 4 डिजिट्स आहेत. आता इथं लास्ट डिजिट 5 आहे ना, राऊंड अप करायला तर 5पेक्षा जास्त डिजिट असेल तर 1चे ॲडिशन करणार आपण आणि 3 डिजिटमध्ये 2.06 इंटू 10⁻² होणार आहे. चालेल का. ओके, हे अशा पद्धतीने होईल. आता इथं बघा ह्यासाठी 9.28 इंटू 9.99 आता 10⁻+9 आणि 10⁻⁻7 इथं काय होणार आपलं 10⁻² होणार फक्त, बरोबर ना. आणि 511 इंटू 2.98 ओके. इथं हे ॲज इट इज 10⁻⁻6 ओके. आता इथं बघा 10⁻⁻6 हा वरती गेला तर आपला 10⁻+6 होणार आहे. त्यामुळे हे टोटल +6 आणि +2 8 होईल. आता ह्याचा ॲन्सर किती येतं बघा 9.28 आणि 9.9चा ॲन्सर 91.872 इंटू 10⁻² आहे. आणि खाली जे ॲन्सर आहे आपलं 1522.78 इंटू 10⁻⁻6 ओके. हे आपल्याला मिळणार आहे 0.06033 इंटू 10⁻⁻6 वरती गेला +6 10⁻8 होणार. ओके. आपल्याला 3 सिग्निफिकंट फिगरमध्ये राऊंड अप करायचा. तर कसं करणार बघा, हे काय डेसिमल पॉईंट सिग्निफिकंट फिगरमध्ये येणार नाही. हा डेसिमल पॉईंटची पोझिशन सांगतो. इथं जर आपण केला 6.03 केलं 3 सिग्निफिकंट फिगर होतात. आता 10 पॉवर इथं बघा इथं 10⁻⁻1 होईल तर 10⁻⁻2 होईल. -2 आणि हा +8 काय होणार 10⁻6 होईल. चल का. हे अशा पद्धतीनं राऊंड अप होईल 3 डिजिटमध्ये. चल का. 3 सिग्निफिकंट डिजिटमध्ये. इथं आपला क्वेश्चन नंबर 11 कम्प्लीट झाला आहे.